तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तर हा व्हिडिओ मोराची चिंचोली वॉटर पार्कचा दुसरा पार्ट असणार आहे. आपण बघितलेच असेल पहिल्या पार्टमध्ये आपण पवनानगर ते मोराची चिंचोली वॉटर पार्कचा सफर कसा केला ते, आणि ज्यांनी कोणी नसेल पाहिले त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन पहा. तर सुरू करूया वॉटर पार्कचा दुसरा पार्ट. स्लाईड पाहतात सगळी चिल्लीपिल्ली स्लाईडवर गेली. मस्ती करायला सुरुवात झालीच होती की सक्षमला उचलून पाण्यात टाकण्यात आले. फुलाशी मस्ती चालूच होती. कोणाला कंबर खांद्यावर घेऊन फोटो काढणे असो, नाहीतर सर्व लहानांचे पाय पाण्यात हलवणे, मोठ्यांचे पाण्यात उडी मारणे असो, मस्ती तर चालूच. पाण्याच्या फवाऱ्याची रिंग पार्क करण्यात एवढा आनंद येत होता जसं काही कोणतीही स्पर्धा जिंकले. छोट्यांची तर मजाच चालू होती. त्यानंतर भरलेली बादली अंगावर आली आणि सर्वांचा तोलच गेला. त्यानंतर आम्ही सगळे गेलो मोठ्या स्लाईडवर. एकसाथ स्लाईड करायची मजाच खूप वेगळी. त्यानंतर टाइम होता तो मोठी स्लाईड करायची, आणि मग काय पटकन वर चढत गेलो स्लाईडवर आणि स्लाईडनी खालीही आलो. ही प्रोसेस सर्वांनी बारीने केली. वर जायचे आणि स्लाईडनी खाली यायचे. त्यानंतर आम्ही गेलो ते स्विमिंग पूलमध्ये मस्ती करायला. अक्षयने संदीपला असा फेकला की त्याने फ्रंट फ्लिपच मारली. नंतर लागलेल्या गाण्यावर डान्स, आणि नंतर संदीप आणि माझी स्विमिंग पूलमध्ये घेतलेली सूर मजाच आली. आता भारी होती ती सुरुवातीला आपण न घेतलेल्या वेलकम ड्रिंकची. तर पटकन वेलकम ड्रिंक घेतली आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी आग्रह केला परत पाण्यात जायची. गुलाबी साडीची क्रेज इथे पण येऊन काही थांबली नाही. जेव्हा गुलाबी साडीचे गाणे लागले तर सर्वांनी डान्स चालू केला. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी बारी राजा, फोटो माझा काढ. गुलाबी साडीनंतर भूक तर खूपच लागली होती आणि खूप साऱ्या गोष्टी पाहायच्या राहिल्या होत्या. तर पटकन चेंज करून आम्ही गेलो ते पेट पूजा करायला. इथले जेवण म्हणजे पैसाच वसूल. चपाती, भाकरी, पुरणपोळी, मासवडीचा रस्सा, कोबीची भाजी, कढी, तोंडी लावायला बॉबी, कोशिंबीर, हिरव्या मिरचीचा खरडा, वरण भात, मठ्ठा. त्याचबरोबर स्वीटमध्ये होते आमरस मस्तच, खीर, पोळ्यांसाठी गोळवणी, लापशी. ताटामध्ये जागाच नव्हती एवढा मेनू. आता जेवण तर झाले होते पण बॅग घेऊन फिरायची इच्छाच नव्हती. तर आम्ही बॅग गाडीत नेऊन ठेवायचा निर्णय घेतला. मी, संदीप आणि सक्षम आम्ही झालो कोली आणि घेतल्या बॅग. त्याने अडकवली बाटली नको पाडू मी झालं.
बॅग ठेवून झाल्यानंतर आम्ही गेलो एक छोट्याशा म्युझियम टाईपमध्ये रूममध्ये. इथे सर्व ग्रहांची माहिती देणारे पोस्टर होते. आपले चंद्रयानची प्रतिकृती होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते दुसऱ्या रूममध्ये. तिथे तर आपल्या महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व गड किल्ल्यांची माहिती देणारे पोस्टर होते. आपल्या घराजवळ असणारे लोहगड, तुंग, तिकोना पाहून तर खूपच आनंद झाला. त्यानंतर आपण गेलो तिथल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये. टायरावर चढणे असो नाहीतर झुलत्या ब्रिजवर चालणे, सर्वांनी खूपच मजा केली. अरे या पुढे एकच आहे, पण काही काही जागे असे की जिथून चालणं हे खूपच अवघड आहे. झुलता ब्रिज पार केला आणि आम्ही लागलो सायकलिंग आणि ट्रॉलीच्या लाईनमध्ये. लाईनमध्ये लागलो आणि नंतर समजले की सायकलिंग फक्त 18 वर्षाच्या पुढच्यांसाठी होती. त्यामुळे छोट्यांसाठी ट्रॉली राईड करायचे ठरवले. त्यांच्या वेळ 18 पूर्ण होते, त्यांना सायकलिंग करा म्हटलो आणि मी तर मुलांबरोबर ट्रॉली राईडच केली. राईड झाल्यानंतर खूप सारी मजा केली. ट्रॉली राईड, सायकल राईडचं खूप कोणाचं आहे माझं. आता केवढी गर्दी आहे. कधी दिलं कुपन? मला तो कुपन भाऊकडे ऑन कैमरा बोलते हैं देख के बात कर रहा हूँ, सच बोल रहा हूँ. और मैं आदमी को देख के ना पता चल सकता है मेरे की क्या झूठ बोल रहा है. वो उसका झूठ मैंने पकड़ा है. ये जो लड़की दिख रही है ना भाऊ, इसने अभी बताया मुझे कि आप भी टिकट दिया करके. एक घंटा हुआ ना देखे टिकट नहीं. झूठ पकडा गया. तिचं शूटिंग माझ्याकडे. हा संदीप, प्रतीक आत्ता राहिला गेला. कुपन कुठे त्याच्याकडे? व्हाट्सएप गाइस, कैसे आप सब लोग? माझ्या मागे येऊ शकता तुम्ही. मग प्रॉपर दिसतोय की नाही तुम्ही सांगू शकता. प्रॉपर दिसतोय की नाही. बघ काय दिसतोय इकडं. अरे इकडून तर स्टार्टिंग इकडून आहे. बरं मी बघतो. बंद केली उगा चालू ना. प्लीज हालू नका.
तुम्ही पण इकडे बघा हो. हो थोडे थोडे इकडे बघा तुम्ही. हा चलो अपन कभी आता था टायर वाला। सब गाइस आज के ब्लॉग में आपका स्वागत है। आज के ब्लॉग में हम आ चुके हैं वाटर पार्क को। अगर आप आ चुके हैं तो आप गेट क्या नहीं कौन सा वाटर पार्क को आ चुके हैं अरे प्रतीक दादा आपले ब्लॉग कर आपण आपला मोबाईल झाला घे चल हा चल ना इकडनं जातो ना ये मला बसायचं अजून ये तुम्ही येऊ शकता सर रेडी चलो आ जाओ जोर से आ जाओ ये माझ्या संग प्रँक झाला मेरे साथ प्रँक नहीं करने का तिला नाही करून त्यानंतर आपण गेलो ते मैदानामध्ये खूप सारे लहान मुलांसाठी खेळायला स्लाईड झोके होते तसेच उंट घोडा आणि बैलगाडी यांची राईड देखील होती पण आपल्याकडे खूपच टाईम कमी असल्यामुळे ते काही करायला शक्य झाले नाही त्यानंतर एका जागी बसून आपण एक ग्रुप फोटो काढला आणि नंतर निघालो ते मोराच्या चिंचोलीतील मोर पाहायला रेडी का काय मग आजचा दिवसाचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा नैसर्गिक वातावरणामध्ये जेवण संदीपच्या चेहऱ्यावर 12 जे वाजलेले दिसतात ते ते पाण्यातून खेळून ते 12 वाजणार ना कारण का बुमरँग मारायची खूप पण असे हवेमध्ये बुमरँग झालेले आहेत शब्द नव्हे ते असे हवेमध्ये गोल फिरून बुमरँगची जास्त हे झाली रँग झाली बुमरँगची रँग वाढली बाकी इथल्या राईड तुम्हाला कशा वाटल्या एकदम पाण्यामध्ये किती वेळ होते तुम्ही आणि 2-2.5 तास 3 तास आपण सायकलिंग केली तुम्ही सायकलिंग केली सायकलिंग करताना एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा एक खूप छान थोडंसं सेफ्टीचं अजून जरा लहान हा थोडंसं करायला पाहिजे होतं लोक आवाज देतात बघा अच्छा पिकॉक आवाज देतात त्यांना बघायला जायचं तुम्हाला चला 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 कारण का आम्ही नेचर प्रेमी हो येस 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 तर तुम्हाला मोर बघायला भेटलाय का खूप वेळ बसल्यानंतर एक मोर दिसला पण खूप लांब असल्यामुळे सर्वांना तो दिसत नव्हता त्यामुळे सर्वांना दाखवत खूप टाइम झाला दिसला का भरपूर लांब आहे हा उतरला खाली भरपूर लांब आहे पण एवढ्या तट्ट्यात असलं तर हा ना ते म्हणले आता आंबे उतरायचं काम चालू आहे ना तेव्हा मोर जवळ येत नाही आता मजा तर एवढी केली की हे सर्व करताना वेळेचे भानच राहिले नाही त्यामुळे आपल्याला संध्याकाळचा मिळणारा चहा व नाश्ता मिळलाच नाही पण असो क्लासची ट्रिप खूप सारी मजा आणि आनंदी चेहरे अजून काय हवे तर असा होता मोरचा चिंचोली वॉटर पार्कचा आमचा दिवस तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद